एकटा कॅन्सर पेशंट योद्धा असत नाही, तर कॅन्सर पेशंटसोबत त्यांचा संपूर्ण परिवारही योद्धा असतो. आपल्या परिवारातील सदस्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. इथे चेतवली जाणारी ज्योत ही आरोग्याची आहे, उपचारांची आहे, सकारात्मकतेची आहे आणि आपल्या सर्व पेशंट्सना आपण करत असलेल्या उपचारांचा फायदा मिळावा अशा ध्यासाचीही आहे. हे छान आहे. डायरेक्टर ऑफ एशियन हॉस्पिटल आणि डॉक्टर ताठे सर एकत्रित कामही करत आहेत, एकत्रित ज्योतही चेतवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मागील 10 वर्षात एक अतिशय उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवणारं हॉस्पिटल म्हणून एशियन हॉस्पिटल ओळखलं जातं. आज एशियन हॉस्पिटलच्या वतीने या ठिकाणी अजिंक्य योद्धा 2 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचं हे आयोजन. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय डॉक्टर शिवाजी सुकरे सर. मी त्यांना विनंती करते, कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय डॉक्टर शिवाजी सुकरे सर, डीन गव्हर्नमेंट हॉस्पिटल औरंगाबाद. सन्माननीय डॉक्टर पारसजी मंडलेचा यांनाही मी विनंती करते, कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. त्यांच्या समवेत मी मंचावर आमंत्रित करते श्री पवन कचोट सर, चीफ इंजिनियर MSCB. कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर आदरणीय शोएब हाशमी सर, आपल्यालाही विनंती आहे, कृपया मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. आणि सर्वतो दूर ज्यांचं नाव झालेलं आहे आणि कॅन्सर जे पेशंट्स आहेत त्यांना जे देवदूत वाटतात ते आदरणीय डॉक्टर नितीन राठी सर यांनाही मी विनंती करते, मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. कार्यक्रम आपण याच्या आधी केलेला आहे. आजचा अजिंक्य योद्धा 2 कार्यक्रम तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपापल्या परिवारासमवेत. क्षमा असावी. या ठिकाणी सन्माननीय हरबडे सर, डेप्युटी डीन घाटी यांना मी विनंती करते, मंचावर आपण आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय डॉक्टर गरकळ सर, डेप्युटी डीन यांनी पण मंच डॉक्टर त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करून
योग्य औषधोपचार करून या कॅन्सर पेशंट्सना ज्यांनी अजिंक्य योद्धा बनवलेला आहे ते कॅन्सर तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर नितीनजी ताठे सर. आपणा सर्वांना मी विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करून अजिंक्य योद्धा 2 या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. एकटा कॅन्सर पेशंट योद्धा असत नाही तर कॅन्सर पेशंटसोबत त्यांचा संपूर्ण परिवारही योद्धा असतो. आपल्या परिवारातील सदस्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. इथे चेतवली जाणारी ज्योत ही आरोग्याची आहे, उपचारांची आहे, सकारात्मकतेची आहे आणि आपल्या सर्व पेशंट्सना आपण करत असलेल्या उपचारांचा फायदा मिळावा अशा ध्यासाचीही आहे. हे छान डायरेक्टर ऑफ एशियन हॉस्पिटल आणि डॉक्टर ताठे सर एकत्रित कामही करत आहेत, एकत्रित ज्योतही चेतवत आहे. कॅन्सर तज्ज्ञ स्वागत करत आहे डॉक्टर शिवाजी सुकरे यांचं. शुभांगी दामला मॅम यांना मी प्रियंकाजी त्यांच्या वेळातला वेळ डॉक्टर साहेबांना जो आहे तो मागत नाहीत ना, म्हणून तर लोग आए यहाँ बैठे और हम लोगों की एक कोशिश है, वो कोशिश में आप सबने पार्टिसिपेट किया. सबसे पहले आप सब लोग जो यहाँ आए उनके लिए तालियां, जोरदार तालियां. आप सब लोग यहाँ आए, इसका ये जो सक्सेस हमें मिली है ये कुछ 2 लोगों के विजन की वजह से मिली है. एक डॉक्टर थे जो इस शहर में आए, उन्होंने सपना देखा कि उनका एक हॉस्पिटल रहे, वो हॉस्पिटल में वो हर चीज़ का बेस्ट से बेस्ट सर्विस प्रोवाइड करे. ये थे डॉक्टर शोएब हाशमी सर. जब वो शहर में आए उन्होंने 10 इयर्स की इस जर्नी में, आज एशियन हॉस्पिटल को 10 इयर्स हो चुके हैं, तो उनके साथ में बने 6 पार्टनर्स अलग अलग डिपार्टमेंट के. इनमें से एक खास शख्स थे जो परतूर के गाँव से, उन्होंने इतना लंबा सफ़र तय किया कि वहाँ से पढ़ाई लेके, उनकी शिक्षण लेके, स्कूल का शिक्षण लेके वो टाटा मेमोरियल हॉस्पिटल जैसे जगह तक का उन्होंने सफ़र तय किया. ये जो खास शख्सियत है, इन्होंने आप में से बहुत लोगों की किस्मत बदली, 1000 लोगों की किस्मत बदली. आप में से कुछ लोग ऐसे थे जिन्होंने कैंसर वर्ड सुन के आप लोग इतने घबरा गए कि आपको सोसायटी में सबने कहा जीवाचा धोका आहे, पैसे खर्च करू नका, तुम्ही बचणार नाही, वाचणार नाही. पर आप सबको एक नाम था, एक विश्वास था, एक हॉस्पिटल पे, एक डॉक्टर पे, और आप सब लोग आए, आप सब लोगों ने ट्रीटमेंट लिया. और हम लोग ऊपर वाले के सपोर्ट से, गॉड के सपोर्ट से हम सब और पेशेंट के साथ डॉक्टर, एशियन हॉस्पिटल की टीम, ये सब मिलके, और पेशेंट के रिश्तेदार, इनका भी बहुत इंपॉर्टेंट रोल होता है. ये पेशेंट का ख्याल रखते रखते अपना ख्याल रखना भूल जाते हैं. तो ये सब लोगों ने मिलके, आज आप में से कोई पेशेंट नहीं है, आप सब लोग, पेशेंट पुराना वर्ड है, आपका पास्ट है, आपका फ्यूचर क्या है, आप सब लोग अजिंक्य योद्धा है. अजिंक्य यानी आप में से कोई हारा नहीं है. जिस दिन आपको खबर मिली आपको ये बड़ी बीमारी हुई है, आपका डायग्नोसिस हुआ, आपका ट्रीटमेंट हुआ, उसके बाद अल्हम्दुलिल्लाह आप सब ठीक हो गए. आप में से कोई भी स्टेप पे हारा नहीं है. क्यों? क्योंकि आप सब योद्धा थे, आप सब लड़ैया थे. तो आपकी फाइटिंग स्पिरिट को हम लोग करते सलाम. एंड आप सबके लिए जोरदार तालियां. ऐसे हम लोग मिलकर कैंसर का मुकाबला करते रहे. एंड
आप लोगों के आने की वजह से लोगों के दिमाग से कंसेप्ट निकलेगा कि पेशेंट बचता नहीं है। बहुत लोग बचते हैं, ये सब गलत गैर समझ है। तो अभी हम लोग एक इम्पोर्टेंट शख्स को बुलाना चाहेंगे स्टेज पे, तो उसके वास्ते राज ओवर टू यू, बोलो। आज मैं मेरे पापा का वीडियो तुम सबको बताना चाहता हूँ। हाँ, प्लीज स्क्रीन पे फोकस करें सब। राज के लिए जोरदार तालियां। की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि सर्वांचं स्वागतही करावं. आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचंही स्वागत. ॲक्च्युली ही रील माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होती. एवढी स्तुती ही मला असं स्टेजवर बसून ऐकण्याची पहिलीच वेळ आहे. असो, आपल्या प्रोग्रामबद्दल मी थोडंसं तुम्हाला एक 5 मिनिटात अवगत करू इच्छितो की हा अजिंक्य योद्धा 2.0 हा प्रोग्राम आहे. सर, आपण जून 2024 रोजी अजिंक्य योद्धा हा फर्स्ट टाइम प्रोग्राम कंडक्ट केला होता आणि आता 1.5 वर्षानंतर आपण हा दुसरा प्रोग्राम घेतो आहोत. आता 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे आहे. सो या वर्ल्ड कॅन्सर डे 2025 ते 27 ची थीम आहे युनायटेड बाय युनिक आणि त्यामध्ये दरवर्षी एक सब थीम असते. तर यावेळेची सब थीम अशी आहे की युअर स्टोरी कॅन चेंज अदर्स लाईव्स. म्हणजे तुमची कथा हे बाकीच्यांचं सुद्धा आयुष्य बदलू शकते, त्याला कलाटणी देऊ शकते. जनरली जून महिना हा सर्व्हायव्हरशिप मंथ म्हणून साजरा केला जातो, म्हणून मागच्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी आम्ही जून महिन्यामध्ये हा प्रोग्राम घेतला. परंतु या वेळेच्या वर्ल्ड कॅन्सर डे साठी ही अतिशय अप्रोप्रिएट थीम आहे, म्हणून आम्ही हा प्रोग्राम थोडाशा शॉर्ट नोटीसवर तुम्हाला सुद्धा गेल्या 8-10 दिवसातच सर्व आमंत्रणाने हे केलेले. तर या थीमसाठी हा योग्य वेळ आहे, म्हणून आम्ही हा प्रोग्राम आता 2 तारखेला घेत आहोत. 4 तारखेला ज्यावेळेला वर्ल्ड कॅन्सर आणि हा प्रोग्राम सर्व स्तरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर असं आहे की कॅन्सर हा पूर्णपणे नीट होऊ शकतो जर लोकांमध्ये अवेअरनेस असेल तर. जर लोक सजग असतील की कुठल्या वेळेला डॉक्टरांकडे दाखवायचं, कुठली गाठ, कुठला आजार, कुठले सिम्पटम्स हे कॅन्सर असू शकतात, आणि अशा पद्धतीने जर ते अवेअर असतील, लवकर जर निदान झालं तर हा पूर्णपणे नीट होण्यासारखा असतो आणि त्यात खर्चही जास्त लागत नाही. जसजसं स्टेज वाढते तसतसं मल्टिपल उपचार घ्यावे लागतात, खर्च वाढतो, उपचाराचा कालावधी वाढतो आणि त्यामुळे असं वाटतं की 6-6 महिने झाले ट्रीटमेंट चालूच आहे, नीट होतं की नाही, साईड इफेक्ट वगैरे होतात. पण हे असं नाहीये. पेशंट पूर्णपणे नीट होऊ शकतात हे तुमच्या रूपाने आम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आपल्याकडे भारतामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपीज सुद्धा फार आहेत आणि अल्टरनेटिव्ह थेरपीचा पगडा एवढा जास्त आहे की लोकांना असं वाटतं की तेवढे जर केलं तर आपलं आयुष्य नीट होऊन जाईल. सांगणारे खूप जण आहेत, हे घ्या ते घ्या. आमच्या कोणाला तरी ओळखीच्यांना उपचार दिला होता, ते नीट झाले. पण कुठलीही गाठ ही कॅन्सरचीच गाठ होती का, की साध्या गाठीला त्यांनी आयुर्वेदिक घेतलं किंवा होमिओपॅथीचा उपचार घेतला आणि नीट झाले, हे सुद्धा लोकांना माहीत नसतं. टाटा हॉस्पिटलला असताना आमच्याकडे 50च्या ओपीडीमध्ये डेली नवीन रजिस्ट्रेशनमध्ये कमीत कमी 25% पेशंट, 30% पेशंट हे फक्त आणि फक्त अल्टरनेटिव्ह थेरपी घेऊन शेवटच्या स्टेजला आलेले होते. 50% पेशंट हे 1-2 महिने वेळ वाया घालून आलेले होते. आणि त्यानंतर जर भारतामध्ये जर आपण जर बघितलं तर 70% पेशंट हे 3ऱ्या स्टेजमध्ये पोहोचतात. तर हा पूर्णपणे नीट करण्यासाठी खर्चही लागतो आणि वेळही जास्त जातो. सो आमचा उद्देश हा आहे की तुम्ही सर्वजण हे अजिंक्य योद्धे आहात यामार्फत, आणि मला हा मेसेज द्यायचा समाजामध्ये की व्यवस्थित उपचार घेतला तर हा 100% नीट करता येतो, त्यावर मात करता येते. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, ऑलरेडी तुम्ही बऱ्याच वेळापासून आलेला आहात. आपण पुढच्या प्रोग्रामला सुरुवात करूया. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला. अजिंक्य योद्धे म्हणजे ज्यांना कोणी हरवू शकत नाही असे लढवय्ये. सर्व कॅन्सर पेशंट्स कॅन्सर सोबत कॅन्सरला हरवण्यासाठी लढत असतात. डॉक्टर नितीन ताठे यांच्या 10 वर्षापेक्षा जास्तच्या कार्यकाळात अनेक पेशंट कॅन्सर मुक्त झाले. पेशंट, डॉक्टर आणि पेशंटचे नातेवाईक या तिघांनी मिळून या लढाईमध्ये कॅन्सरला हरवण्यासाठी हातभार लावलेला आहे. चालू केलेला आहे. फक्त कॅन्सर सर्जरीच नाही तर त्या व्यतिरिक्त किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी आणि ऑर्थोपॅथॉलॉजी
यासारख्या सुविधा सुद्धा भेटाव्या त्यासाठी परिपूर्ण विभाग चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॅन्सरमुळं ही सर्वांना भीती वाटते आणि भीती वाटते साहजिकच आहे, कारण त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. कॅन्सर म्हणलं की रुग्णाला त्रास होणार, पैसे खर्च होणार आणि एवढं करून सुद्धा रुग्ण वाचेल की नाही याची शाश्वती नसते. परंतु आजकाल सर्जरी, किमोथेरपी म्हणजे औषधोपचार आणि रेडिओथेरपी म्हणजे किरणोपचार यांच्या अत्याधुनिकतेमुळे कमी त्रासामध्ये सुद्धा पेशंटचं आयुष्य वाढता येतं आणि एवढंच नाही तर आयुष्याची गुणवत्ता सुद्धा वाढते. परंतु त्यासाठी कॅन्सर हा लवकरच्या स्टेजमध्ये डायग्नोस होणं महत्वाचं असतं. लवकरच्या स्टेजमध्ये निदान झाल्यानंतर कमी दिवसांमध्ये, कमी त्रासामध्ये, कमी खर्चामध्ये हा पूर्णपणे नीट करते. एव्हरीवन, या मंचावर उपस्थित आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर शिवाजी सुखरे सर आणि आपल्या MSCBचे चीफ इंजिनियर पवन कचोट सर, माझे राहिलेले शिक्षक जेव्हा MBBS फर्स्ट इयरला होतो तेव्हा फिजिओलॉजीचे आमचे लेक्चरर होते डॉक्टर गरकल सर, डॉक्टर हरबळे सर आणि माझे मित्र आणि सहकारी डॉक्टर नितीन ताठे आणि इथे जमलेले सगळे कॅन्सर पेशंट आणि आमचे स्टाफचे मेंबर. आता मी हिंदीमध्ये बोलतो. आज का ये कार्यक्रम जो है वो ख़ास इसलिए रखा गया है, यहाँ जो मंच पर लोग बैठे हैं उनके लिए या मेरे लिए नहीं है. जो लोग हमारे सामने बैठे हैं आज यहाँ पर, जिन्होंने एक बीमारी कैंसर जिसका शब्द कान में आते ही लोग समझते हैं कि अरे अब हमारे जान को धोखा हो जाएगा, अब शायद हमारे साथ क्या होगा, हम बचेंगे या नहीं बचेंगे, कितना पैसा खर्च हो जाएगा और इसका आउटकम क्या आएगा. ये सारे सवाल स्वाभाविक है किसी के भी जहन में आना. लेकिन चूंकि आप लोग समय पर, समय के साथ हॉस्पिटल में अप्रोच हुए, अच्छे हॉस्पिटल में अप्रोच हुए, अच्छे हॉस्पिटल में आने के बाद एक आपको अच्छे डॉक्टर के साथ आपकी मुलाकात हुई और उन्होंने जिस तरह से आपको गाइड किया, ट्रीट किया, कुछ पेशेंट्स को ऑपरेट किया, किसी को बिना ऑपरेशन के अच्छे हुए हैं, किसी ने सिर्फ रेडियोथेरेपी ली है, किसी ने कीमोथेरेपी ली है, किसी ने तीनों चीज़ें की है. ये अब हर पेशेंट की अलग अलग जर्नी होती है, लेकिन उसके बाद आप अच्छे हो पाए हैं. इसके लिए मैं आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. दूसरी बात, ये प्रोग्राम रखने का हमारा जो उद्देश्य है वो ख़ास, पहले तो आप ये देखिएगा कि हमने इस प्रोग्राम को जो ऑर्गेनाइज किया है वो एक एम्बेसडर होटल में ऑर्गेनाइज किया, जो एक 5 स्टार होटल है. हम आपको इस तरह का एक रिस्पेक्ट देना चाहते हैं और ऐसी फील कराना चाहते हैं कि आप हमारे लिए भी खास हैं, आप समाज के लिए भी खास है. हम जिस हॉल में ये प्रोग्राम को कंडक्ट कर रहे हैं इसका नाम भी दीवाने खास है. ये एक बहुत अच्छा कार्यक्रम है और हम आप सबको ये एहसास के साथ ये चाहते हैं, जिस तरह इस होटल का नाम एम्बेसडर है उसी तरह आप हर कैंसर के मरीज के लिए भी आप एम्बेसडर बने. एम्बेसडर का मतलब होता है दूत, है ना. आप ऐसे दूत बने कि हर कैंसर पेशेंट, जो भी इस दुनिया में पेशेंट बनता है, तो वो अपने आसपास में जब देखता है कि अब मैं क्या करूं, तो उसको आपके पास से एक ऐसी एडवाइस जाना चाहिए कि आप उस पेशेंट को अच्छे करने का एक माध्यम बनेंगे. उसको दूत कहते हैं. तो इसीलिए ये एक सहयोग है कि एम्बेसडर होटल में आप कैंसर पेशेंट के लिए भी एम्बेसडर बनेंगे. ऐसी मैं आपसे ये उम्मीद रखता हूँ. तीसरी चीज़ ये है कि ख़ास बात आपको डॉक्टर साहब ने तो पहले समझाई होगी कि अगर कोई पेशेंट को कैंसर हो जाता है तो उसमें पहले के 3 शब्द है CAN, कैन यानी हो सकता है. क्या हो सकता है? आप अच्छे हो सकते हैं. जावेद जो ये एक रिपोर्टर यहाँ बैठे हैं सोशल मीडिया के, मैंने ख़ास तौर से उनको नहीं पाया तो बुलाया हूँ. वो भी एक कैंसर के पेशेंट थे और वो अच्छे होकर के लड़ाई करके वापस दोबारा अपने फील्ड में काम कर रहे हैं. यस, मैं जानता हूं कि ताठे सर ने आपको ट्रीट किया इसीलिए बुलाया गया है. तो खास मैंने उनको बुलाया. हमने इसमें ये किया था कि मैं जो तो एक बात कहते कहते फिर बीच से लिंक मेरी टूट गई कि जब किसी पेशेंट को कैंसर की बीमारी होती है और वो कैंसर की बीमारी से अच्छा हो जाता है, उस समय उसको ये समझाया जाता है कि हो सकता है कि किसी किसी को अनफॉर्चुनेटली, दुर्दैवाने, हे डिजीज परत हो सकते, ये बीमारी हो सकता है दोबारा हो सकती है, लेकिन उसका समय काल बताया जाता है कि ये 5 साल से पहले हो सकने के चांसेस ज्यादा होते हैं. ऐसा नहीं कि होगी,
देयर आर चांसेस कि 5 साल का समय गुजरने से पहले ये बीमारी शायद दूसरी बार हो सकती है, उसको रिलैप्स कहते हैं। लेकिन जब 5 साल का समय गुजर जाता है, बीत जाता है और उस समय तक ये बीमारी ना हो तो 90% पेशेंट्स में ये बीमारी दोबारा नहीं होती है। तो हमने ऐसे ही लोगों को यहाँ आमंत्रित किया है। ऐसे हमारे पेशेंट जो 5 साल से ऊपर जा चुके हैं, ऐसे हजारों में पेशेंट हमारे पास है, लेकिन हमने 40 से 50 ऐसे पेशेंट्स को ही यहाँ पर इनवाइट किया था जिनके लिए यहाँ आना थोड़ा आसान है, और हम चाहते थे एक छोटी सी गैदरिंग में उनको अप्रिशिएट करके समाज को ये मैसेज दे। क्योंकि तो समाज को मैसेज देने का माध्यम हमारे पास मीडिया है, मीडिया के लोग यहाँ मौजूद है, अभी सोशल मीडिया के लोग भी, और हम इस न्यूज़ को प्रिंट मीडिया में भी देंगे। हम एक पॉजिटिव मैसेज ये देना चाहते हैं कि लोग लड़ सकते हैं और जीत सकते हैं। मुझे उम्मीद है कि आप सब ने 5 साल से ऊपर का टाइम गुजार चुके हैं, सही है? तो आप सबके लिए हमारी तरफ से और आपके लिए भी ताली। बस आखिर के 2 शब्द कहकर मैं अपनी जगह ले लूंगा। हमने एशियन हॉस्पिटल की जर्नी लगभग 11 साल होने आए हैं शुरू की थी। बहुत कामयाबी के साथ सर हम ये जर्नी पूरी कर रहे हैं। हमने 10 साल होने का जो प्रोग्राम किया तब भी आमंत्रित किया था, आप लोगों ने आया, हमारा हौसला बढ़ाया, जब हमें उसकी बहुत खुशी होती है। एशियन हॉस्पिटल ये शहर के मध्य एकदम सेंट्रली लोकेटेड है, एक 125 बेड का हॉस्पिटल है, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है, जिसकी नींव हमने 2015 में रखी थी। इसको एक ग्रुप की शक्ल में शुरू किया था। ये एक पहला ऐसा हॉस्पिटल है जिसको डॉक्टर्स ने मिलकर शुरू किया था, और फॉर्चुनेटली उसकी कमान मेरे हाथ में है। मैं उसको एज अ चेयरपर्सन रन कर रहा हूँ। हमारे साथ के सारे डॉक्टर्स हमें इतना सहयोग करते हैं, सारा स्टाफ इतना सहयोग करता है कि हम उसको एक फैमिली की तरह ले पाते हैं और चला पाते हैं। क्योंकि किसी भी परिवार को चलाने के लिए एक परिवार का हेड होना ज़रूरी होता है, ताकि डिसीजंस आसानी से हो। तो वो वज़न मेरे कंधों पर है और उसको मैं निभाने की कोशिश कर रहा हूँ। मुझे ऐसी उम्मीद है कि जिस तरह हमारा ये 11वां साल है, हम रहे ना रहे 100 साल भी इसके कंप्लीट होने चाहिए, ऐसी में आशा है। हमारे हॉस्पिटल में कैंसर को हमने बहुत ज़्यादा महत्व दिया है। कैंसर डिपार्टमेंट में हमारे पास डॉक्टर नितिन ताठे, जो टाटा हॉस्पिटल से क्वालिफाइड MCH सर्जन है, वो सीनियर सर्जन है, काफ़ी अच्छी सर्जरीज करते हैं। काम बहुत ज़्यादा बढ़ चुका था, इसलिए हमने उनके साथ डॉक्टर आकाश मोर को एसोसिएट किया है। वो भी MCH ऑन्को सर्जन है और टाटा ही से क्वालिफाइड हैं। वो अभी केस में है इसलिए आ नहीं पाए हैं, क्योंकि तो हमारे लिए इमरजेंसीज पहले होती है, पेशेंट पहले होते हैं और दूसरी एक्टिविटीज सेकेंडरी होती है। तो ये दोनों डॉक्टर हमारे पास लगभग हर महीना तकरीबन 100 के आसपास सर ये लोग ऑपरेट करते हैं केसेस, विच इज़ द हाईएस्ट नंबर इन प्राइवेट हॉस्पिटल्स इन औरंगाबाद और मराठवाड़ा। तो ये हम लोग काम कर रहे हैं, सेवा कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं हम इस तरह की सेवा देते रहें। हमारे पास कीमोथेरेपी भी होती है, ऑपरेटिव भी होता है। एक चीज़ की बड़ी कमी है जो हॉस्पिटल के लिए भी कमी महसूस होती है, और वही चीज़ है जो हमारे हॉस्पिटल में नहीं है, बाकी सब कुछ है। कैथ लैब है, डायलिसिस है, ICU है, ऑपरेशन थिएटर्स है, सारे डिपार्टमेंट्स हैं, सारे पोस्ट सुपर स्पेशलिस्ट क्वालिफाइड डॉक्टर्स हैं। लेकिन एक चीज़ की जो कमी है वो थी रेडिएशन की। कैंसर पेशेंट को जो रेडिएशन लगता है, तो अभी तक के हम ये करते आए हैं कि हम रेडिएशन के लिए हमारे पेशेंट्स को 2-3 अलग अलग हॉस्पिटल्स में भेजते हैं कि वहाँ वो रेडिएशन कर ले। लेकिन फिर हमें इसका एहसास हुआ कि हमारी ये चीज़ भी कम हो जाए, ताकि हम जिस तरह से पेशेंट के साथ एक जुड़ाव रखते हैं और इथिकल प्रैक्टिस को हम प्रमोट करते हैं, तो हमने ये सोचा, प्लान किया, इम्प्लीमेंट किया, और आने वाले 4 से 5 महीने में इंशाल्लाह वो हम ऑन्को रेडिएशन सेंटर भी अभी इनॉग्रेट करने वाले हैं। वो काफ़ी महंगा यूनिट होता है, इसलिए हमने उसको थोड़ा डिले किया था सर। मुझे कहने में गर्व महसूस होता है, दिखाने वाली बात नहीं, लेकिन गर्व के लिए मैं कह रहा हूँ। लगभग वो यूनिट जो है कैंसर पेशेंट की सेवा के लिए 20 से 25 करोड़ रुपए का यूनिट होता है। इसलिए हमने काफ़ी समय लेकर, सोच कर और प्रयत्न करके उस यूनिट को खोलने की कोशिश की, जगह ली है, उसका काम शुरू हुआ है। हम दोबारा आपको तकलीफ देंगे एज अ गेस्ट आने के लिए, और हमारे तमाम पेशेंट्स को और सारे लोगों को हम बुलाएंगे। हमारा एक्सपेक्टेड इनॉग्रेशन का डेट हमने रखा है जुलाई-अगस्त तक के, तो हम वो भी आपके साथ आज शेयर करना चाह रहे थे, वो भी हम शुरू कर लेंगे। मुझे लगता है कि जिस तरह से मैंने एक जर्नी आपके सामने बताया हूँ और आप लोगों का इंपॉर्टेंस बताया हूँ, उसमें सारी बातें क्लियर हुई होगी। हमारे मान्यवर जो गेस्ट यहाँ पर है वो भी 2-2 शब्द कहकर हमारा भी हौसला बढ़ाएं और आने वाले पेशेंट्स का भी हौसला बढ़ाए, इतना कहकर मैं अपनी जगह लेता हूँ। धन्यवाद। एक्चुअली जो ऑन्को रेडिएशन सेंटर है उसमें हमने 3 डॉक्टर्स की टीम बनाई है।
उसमें जो टीम को लीड कर रही है डॉक्टर असफिया खान, मैं उनका नाम लेना भूल गया था, तो मैं चाहता हूं कि मैडम प्लीज़ मंच पे आए और उनका भी हम आइए प्लीज़ हम उनका भी हम सत्कार करना चाहेंगे। आइए डॉक्टर असफिया खान काफ़ी यंग एंड डायनेमिक लेडी है, वो फिलहाल अभी एज ऑन्को रेडिएशन काम कर रही है। शी इज़ ऑल्सो क्वालिफाइड फ्रॉम टाटा हॉस्पिटल, उन्होंने MD ऑन्को रेडिएशन में डिग्री हासिल की है एंड शी इज़ वर्किंग सिंस 6 years, शी इज़ वर्किंग सिंस 6 years। 3 लोग हमारे रेडिएशन सेंटर में रहेंगे, शी इज़ वन ऑफ देम एंड शी इज़ टेकिंग लॉट ऑफ एफर्ट्स। बहुत ज़्यादा वो परिश्रम ले रही है, उसके लिए इंथुजियास्टिक है, यंग है, इसलिए बहुत ज़्यादा इंथुजियाज्म है। प्लीज़ आप ले आए। मैं प्रियंका मैम से रिक्वेस्ट करता हूं कि असफिया मैडम का सत्कार करें। नहीं गरगल सर ने कहा है उनका बड़ा वाला बुके दे। सर टीम में ये होता है कि हम किसी को भूलना ही नहीं चाहिए, इसीलिए मैं खास असफिया के लिए और बोलने आया था। GMC में सर अकरम सर जो है, डॉक्टर अकरम खान ऑर्थोपेडिशियन, ये उनकी बेटी है और उनकी मदर भी जो है वो जनरल सर्जन है। हाँ सर हमारे टीचर रह चुके हैं, हर बड़े सर टीचर थे, सर्जरी उन्होंने पढ़ाया तो हम यहाँ तक पहुँच पा रहे हैं, उसका एक स्टेप था। देखो थैंक यू डॉक्टर असफिया। बख्शी मैम प्लीज। थैंक यू। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि व्यासपीठावरील इतर सगळे मान्यवर, माझ्या बंधू भगिनींनो, एशियन हॉस्पिटलतर्फे आज जो कर्करोगमुक्त योद्ध्यांचा कौतुक आणि तरी नवभावना सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवन, शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य शिव मंगल्याची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना। माझी ओळख, खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य शिक्षिका, या क्षणी मला तसा उपदेश किंवा मार्गदर्शन करण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही, पण तसं पाहिलं तर शिक्षक अध्ययनाचं आणि अध्यापन मनात भीती, चिंता आणि असंख्य प्रश्न उभे राहतात। पहिल्या वेळेस कॅन्सर झाल्यावर माझ्या मनात हेच विचार आले, बापरे काय करायचे, मलाच का कॅन्सर व्हावा, म्हणजे इतरांना व्हावा असे नव्हे, पण इथे सांगायचे म्हणजे जरी मला मुलवड नसली, माझ्या विद्यार्थ्यांनी मला खूप सपोर्ट दिलेला आहे। माझी परीक्षा का पाहतोय देव, विशेष म्हणजे या प्रवासात मला एक नवी शिकायला मिळाली, जीवनाचा प्रत्यक्ष स्वीकारण्याचा आणि आनंद घेण्याचा। त्याच वेळेस माझा दुसरा पॉझिटिव्ह मन म्हणत होतं, तुला थांबता येणार नाही, आयुष्यात तुला लढावंच लागेल, लढाईत हरणारा कधीही संपत नाही, रणांगणाला सोडून जाणारा तो निश्चित संपतो, संघर्ष करूनच मोठं होता येतं। रणांगणावर 4 जूनला ज्यावेळेस अर्जुन म्हणाला की मी युद्ध खेळणार नाही, त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतो, त्यजो पाहसी युद्ध परीती प्रकृती करील तुझकडून, तरीवद पार्था रुचते चित्ता ममता का अजुनी, मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी, कृतार्थ झालो प्रसाद तव। तुम्ही जे म्हणाला सर्वे संतो निरामय, हा तुमच्या विद्यार्थ्यांनी पण हाच वसा घेतलेला आहे। की असा आमचा एक कार्यक्रम आहे आणि आपण या कार्यक्रमाला हजर राहा, तर मला खूप आनंद झाला। ॲक्च्युली तसा जर विचार केला तर मी इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, म्हणजे माझा मेडिकलशी काही संबंध नाही, परंतु तरी त्यांनी मला प्रेमाने बोलवलं, त्यामुळे मला नाही म्हणता नाही आलं। आणि आज इथे आल्यानंतर ज्यावेळेस मी पाहिलं की पहिला कार्यक्रम जो झाला होता 2024 तेव्हा नियर अबाउट 100 लोकांचा त्यांनी त्या ठिकाणी सत्कार केला होता आणि दर महिन्याला 100 पेशंट्सलाचं ट्रीटमेंटसुद्धा या ठिकाणी चालू आहे। म्हणजे यावरून लक्षात येतं की किती मोठं काम एशियन हॉस्पिटलकडून आपलं चालू आहे। आणि कॅन्सर, जसं म्हटलं की कॅन्सर म्हटल्यानंतर एक धडकी भरते, कॅन्सर पेशंट हा बरा होत नाही असंच म्हणतात, किंवा कॅन्सर झाला म्हणजे आता त्याची शेवट आली असं मॅक्झिमम लोकांच्या डोक्यामध्ये येतं। परंतु
आज ज्यावेळेस पाहतो की 5-5 वर्ष झाले आणि 5 वर्षानंतर सुद्धा आज म्हणजे कॅन्सर मुक्त झालेले लोक आहेत. आणि सरांशी बोलताना तेही लक्षात आलं की 5 वर्षानंतर कॅन्सर मुक्त जर तो कंटिन्यू राहिला तर याचा अर्थ त्यानंतर त्याला कॅन्सरची शक्यता ही 0.001% पेक्षाही कमी राहते. आणि आपण जर उदाहरणं जरी पाहिले तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्वाचं मोठं उदाहरण जे आहे सध्या शरद पवारांचंच आहे की त्यांना सुद्धा खूप कमी टाइम सांगितलेला असताना ते आजही काम करतायत. 85 वय झालेलं आहे, स्टील वर्किंग आणि एकदम चांगलं काम करत आहेत. तर आपण सर्वांना पुन्हा एकदा याच्यानुसार मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि थोडंसं एशियन हॉस्पिटलबद्दल जर म्हणायचं तर मला संभाजीनगरमध्ये येऊन आता 1.5 वर्ष झालं आहे आणि माझा स्वतःचाच अनुभव सांगतो की मे मध्ये मागच्या वर्षी मी एक्सरसाइज करत असताना घरी अचानक मला अटॅक आला आणि म्हणजे माझ्या मुलांनीच मला गाडीत टाकून तिथे नेलं हॉस्पिटलला आणि मिसेसनी फोनवरती त्या ठिकाणी हॉस्पिटलला डॉक्टरांना सांगितलं की असं असं झालंय आणि आम्ही यांना घेऊन येतोय. एक 5च मिनिटाच्या आत मला त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली आणि डॉक्टर ठेंगे सरांनी इतकी चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली. त्यानंतर एकदम मी ओके झालो, काही प्रॉब्लेम मला झाला नाही. या व्यतिरिक्त सर माझा मोठा मुलगा जो आहे तो ड्युचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफीने पीडित आहे. ही इज नाऊ 24 इयर्स. आता त्याची कंडिशन सुद्धा खूप नाजूक आहे. त्याचे लंग्स वर्किंग खूप कमी झालेले आहेत. तर आम्हाला अधूनमधून ऑक्सिजन लागत असतं किंवा डॉक्टरांची गरज पडते. तर ज्यावेळेस सुद्धा आम्हाला गरज पडते तेव्हा आम्ही शोएब हाशमी सरांना फोन केला की 5 मिनिटात डॉक्टर्स घरी येतात. आता मागच्या आठवड्यातच त्याची ऑक्सिजन लेवल ही 70 पेक्षा खाली आल्यामुळे मी फोन केला की सर मला अचानक अर्जंटमध्ये मला ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे. तर एक 5 मिनिटात गाडी घरापर्यंत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन हजर झाली. तर अशा प्रकारे खूप फास्ट सर्व्हिस आणि खूप चांगली सर्व्हिस एशियन हॉस्पिटलची आहे. मी महावितरणला काम करत असल्याने आमचं महावितरणचं जे मेडिक्लेमचं आहे ते सुद्धा सरांशी संबंधित आहेत आणि आमचे पेशंट सुद्धा जे आहेत आमचे पण एम्प्लॉईज जे आहेत ते त्या ठिकाणी हॉस्पिटलला जातात. त्यांना सुद्धा खूप चांगली सेवा त्या ठिकाणी मिळत असते. तर असं चांगलं काम सर आपण करताय. आपने जैसा बोला कि 100 साल तक चले, 100 नहीं, मैं बोलता हूँ कि दुनिया के एंड तक आपका हॉस्पिटल चले और ज्यादा से ज्यादा लोगों को उसका बेनिफिट मिले. आपका काम सही में बहुत अच्छा है और हमारी तरफ से, हमारे महावितरण की तरफ से आपको अगर कुछ भी हेल्प कभी भी लगी तो आप हमें याद कीजिए, हम रहेंगे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं, माझा सत्कार सुद्धा केला आणि बोलायची संधी दिली. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. जय अजिंक्य योद्धा कॅन्सर सर्व्हायवर्स या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आज आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी जे प्रमुख पाहुणे होते जरी आता आपल्यामध्ये या ठिकाणी नाहीत, त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे ते या ठिकाणाहून गेलेले आहेत, असे श्री पवनजी कचोट साहेब, मुख्य अभियंता MACB, या एशियन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा आणि एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण बघतो असे आदरणीय श्री डॉक्टर शोएबजी हाशमी साहेब, ज्यांचं सगळेच रुग्ण असतील, नातेवाईक असेल, जे तोंड भरून कौतुक करत आहेत, असे आदरणीय डॉक्टर नितीनजी ताटे साहेब, आमचे मित्र आणि डेप्युटी डीन ॲडमिनिस्ट्रेशन डॉक्टर KD गरकर सर, OSD डीन ऑफिस डॉक्टर सुरेश हरबडे सर, डॉक्टर ताटे सर जेवढं काम करतात तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रियंका ताटे मॅडम, त्यानंतर ज्या रेडिएशन ऑन्कॉलॉजी करून या ठिकाणी आपली सेवा देत आहेत अशा डॉक्टर अशफिया खान मॅडम, आपले सर्व सहकारी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व कॅन्सर वॉरियर किंवा जे कॅन्सर सर्व्हायवर्स म्हणतो आणि पत्रकार बांधवांनो, आज सकाळपासून मला असं वाटतं की माझा दिवस हा कॅन्सर पेशंटसाठीच आयोजित केलेला आहे असं वाटतं. कारण सकाळी मी आमच्या राज्य कर्करोग रुग्णालय स्टेट कॅन्सर हॉस्पिटल, माझ्या दिवसाची सुरुवातच तिथून झालेली आहे. त्या ठिकाणी एक नर्सिंग स्टाफसाठी एक
CNE आयोजित केली होती. त्या ठिकाणी 1.5-2 तास होतो. त्यानंतर ऑफिसला आलो आणि मग हसमी सरांचा फोन आला की सर ऐसा ऐसा प्रोग्राम है, आपको तो याद है. आणि सर आमचे खूप चांगले मित्र आहेत, जुने मित्र आहेत. आणि एक टीम लीडर कसा असावा, एक आदर्श डॉक्टर कसा असावा, त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे डॉक्टर हसमी सर आहेत. आणि त्यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून इतकी चांगली रुग्णसेवा देणारे डॉक्टर नितीनजी ताटे सर आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि खान मॅडम सुद्धा आहे. मी तर म्हणाल की त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी एक नवरत्नाचा हार बनवलेला आहे डॉक्टरांचा. कारण आत्ताच कचोट सर या ठिकाणी त्यांचं कौतुक करून गेले. ते किती चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो शोएब हसमी सर की कोविडच्या काळामध्ये मी अंबेजोगाईला डीन होतो आणि त्या ठिकाणी मी 1 वर्षापेक्षा जास्त काम केलं आहे. कोविडच्या काळामध्ये आमच्याकडं जो इंटिबेट केलेला कुठलाही पेशंट वारला नव्हता. परंतु मला अभिमान आहे की आमच्याच फील्डमधले, आपल्याच फील्डमधले एक आमचे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आणि मित्र आपल्याकडं त्या इंटिबेट करून तोंडात आपल्या याच्यात नळी टाकून सुद्धा ते वाचलेत व्हेंटिलेटरची. म्हणजे मला याच्या प्रसंगी हे किती संयुक्त की माहीत नाही, परंतु आपल्या टीमचं काम, आपल्या हॉस्पिटलचं काम इतकं मनापासून आपण करता, डेडिकेशनपासून करता, तर आपल्या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहात की आम्ही आपले मित्र आहोत आणि आपण इतकं चांगलं सेवा या कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या माध्यमातून देत आहे. आता जे सर्व कॅन्सरवर ज्यांनी मात केली आहे, मग कोणाला एकदा झाला आहे कॅन्सर, कोणाला 2दा झाला आहे आणि आपण त्यातून पूर्णतः बरे झालेले आहात. आणि सरांनी व्याख्या सांगितली आहे की 5 वर्षापेक्षा जास्त जर काळ झाला तर आपल्याला त्याच्यापासून घाबरण्याचं काम नाही आणि जगामध्ये काहीच अशक्य नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे. म्हणजे हॉस्पिटलने दाखवून दिलं आहे ना आपणही दाखवून दिलं आहे. कारण त्यांनी जी ट्रीटमेंट तुम्हाला सुरू केली त्या ट्रीटमेंटला तुम्ही सहकार्य केलं, त्याचा जरी त्रास जरी झाला असेल तर तो तुम्ही सहन केला. कारण माझ्याकडं 300 खाटाचं 300 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल, त्या सगळ्या सेवा आमच्याकडं सुद्धा आहेत. आणि त्यामुळं त्याच्यापासून होणारा त्रास, त्याच्यापासून होणारा वेदना याची मला जाणीव आहे. आपण जसं 2दा म्हणालात सर, शोएब हसमी सर, आमच्याकडं 9 प्रकारचे कॅन्सर झालेली एक महिला आहे, 9 प्रकारची. आणि ती मागच्या 18 वर्षापासून त्याच्यावर उपचार घेते आणि ती कॅन्सर सर्वायव्हर म्हणून आहे आणि अजूनही ठणठणीत आहे. म्हणजे पहिल्यांदा तिला उजव्या स्तनाचा कॅन्सर झाला, नंतर डाव्या स्तनाचा झाला, नंतर गर्भाशयाचा झाला, नंतर घशाचा झाला. म्हणजे अशा अनेक प्रकारचे 9 प्रकारचे कॅन्सर झाले. परंतु रुग्णाने जर डॉक्टरांनी सांगितलेले उपचार जर पूर्ण घेतले, वेळेमध्ये घेतले, तर अशा कुठल्याही याच्यावर आपण मात करू शकतो असं तुम्हीही दाखवून दिलं आहे आणि त्या महिलेनंही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या टीमचं, तुम्ही जसं काही जण बघितले, मी बक्षी मॅडम बोलत होत्या, आपणही सगळ्यांनी डॉक्टरांसाठी, ताटे सरांसाठी, हसमी सरांसाठी, सगळ्या त्यांच्या मिसेससाठी सगळ्यांनी बुके आणले. म्हणजे आपल्याला जे समाधान आहे, आपली जी सेवा त्यांनी केलेली आहे, आपली जी कृतज्ञता आहे, तर त्यावरून दिसून येतं की त्या टीमचं काम किती चांगलं आहे. आणि सर, आपल्या ज्या काही उपक्रम आहेत भविष्यामध्ये, आपण जे काही ट्रू बीम हे आणणार असाल, लिनियर ॲक्सेलरेटर आणणार असाल, त्याच्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आपल्या रुग्णासाठी जर कधीही गरज पडली, आमच्याकडे जर एखादा पेशंट काही खर्च करू शकला नाही, तर आपण अशा रुग्णाला आमच्याकडेही पाठवा. त्यांना आम्ही प्रायोरिटीनं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं उपचार करण्याचं काम आम्ही सुद्धा आपल्याला करू. कारण मला माहीत आहे की खाजगी रुग्णालयामध्ये काही लोकांना उपचार परवडत नाहीत आणि मग त्याच्यासाठी शासनानं अशी मोठी मोठी हॉस्पिटल काढलेली आहेत. तर आपण सगळेजण मिळून शेवटी आपली ही सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक आपली ही जाणीव आहे. आणि मला असं वाटतं की कॅन्सरचं पेशंट वाढणं हे कोणालाच चांगलं नाही, ना खाजगी रुग्णालय असो की
सरकारी रुग्णालय असो. म्हणून आम्ही आता ग्रामीण भागामध्ये जाऊन सुद्धा जर पेशंट दवाखान्यात आल्यावर त्याच्या तपासण्या करण्यापेक्षा आम्ही त्यांच्यापाशी जायचं. आता काही ते आम्ही एक व्हॅन घेतलेली आहे त्याच्यासाठी. काही तपासण्या आपण त्यांच्यापर्यंत जाऊनही करणार आहोत आणि त्यामुळे निश्चित कॅन्सरचं प्रमाण हे कमी कसं होईल या दृष्टीनं एक शासकीय अधिकारी म्हणून एक महत्त्वपूर्ण भूमिका आपण सगळेजण मिळून पार पाडूया आणि आपला जो हा उपक्रम आहे कॅन्सरच्या रुग्णावर उपचार करायचे असतील त्यांना त्याच्यातून संपूर्ण बरं करायचं आहे. त्याच्यासाठी आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि ताटे सर तुम्ही शोएब सरांच्या मदतीनं आपल्या सर्व फॅमिलीच्या मदतीनं हे सगळं करताय त्याच्यासाठी आपलंही खूप खूप विशेष अभिनंदन करतो. आणि या ज्या कॅन्सरचे वॉरियर आहेत, कॅन्सरवर ज्यांनी अजिंक्य योद्धा आहेत, ज्यांनी मात केलेली आहे, ज्यांनी हे युद्ध जिंकलेलं आहे, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि असंच तुमचं भावी आयुष्य हे आरोग्यदायी सुखी समाधानी जावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताठे सरांचाही सन्मान या ठिकाणी ठोंबरे परिवाराच्या वतीने. धन्यवाद. Bismillahirrahmanirrahim. All dignitaries present on stage, खासकर मेरे भाई जनाब शोएब हाशमी और मेरे लिए फरिश्ते के मानिंद डॉक्टर नितिन ताठे सर. मुझे जुलाई 2016 में डायग्नोस हुआ था थायराइड कैंसर. अल्हम्दुलिल्लाह, लेकिन एशियन हॉस्पिटल की जो मुझे इलाज हुआ, अल्लाह का लाखों करोड़ों एहसान है कि मैं आज अल्हम्दुलिल्लाह तंदुरुस्त हूँ. जैसा किसी एक ने बताया कि बास पेशेंट तो ऐसे नज़र आ रहे हैं कि वो पेशेंट है या नहीं, उसमें से मैं भी एक हूँ अल्हम्दुलिल्लाह. तो जिम्मेदारियां तो होती रहती, लेकिन मैं एक सबको नसीहत करूंगी कि इलाज के साथ साथ एहतियात भी ज़रूरी है. जैसा मेजॉरिटी मैंने गौर की हूँ कि जेंट सेक्शन में मुंह के कैंसर ज़्यादा नज़र आ रहे हैं. तो मैं एक नसीहत के तौर पर बताऊंगी कि आप लोग भी एहतियात करें, टोबैको फ्री रहे. इस मौके पर मैं आपको ये बताऊंगी चूँकि मैं प्रिंसिपल रह चुकी हूँ, हमको नसीहत करने की आदत है, आप इसमें माइंड मत कीजिए. जज़ाकल्लाह. एशियन हॉस्पिटल के लिए बहुत बहुत दुआएं. अल्लाह ताला से दुआ गो हूँ कि दिन दुगनी रात चौगनी तरक्की दे. आमीन.